नमस्कार, मी सुवर्णा जोशी. दुपारच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. अफगाणिस्तानविषयीच सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे. अफगाणिस्तानामध्ये तालिबाननं पुन्हा सत्ता आपल्या ताब्यात घेतली आहे. या सत्तांतरामुळे अफगाणी नागरिक भयभीत झालेले आहेत. इथं भारतात राहणारे अफगाणी नागरिकही धास्तावून गेलेले आहेत. तालिबान पुन्हा सत्तेत येणं हे भीतीदायक असलं तरी आपलं मनोधैर्य खचलं नसल्याचं या विद्यार्थ्यांनी सांगितलं. गेल्या 8 दिवसांपासून कुटुंबियांसोबत संपर्क प्रस्थापित होत नसल्यानं आम्ही चिंताग्रस्त आहोत. 20 वर्षात जे कमावलं ते 2 महिन्यात गमावलं अशी खंत हे सगळे व्यक्त करतायत. आपल्या भविष्याबाबत त्यांच्या मनात पुन्हा एकदा चिंता दाटून आली आहे. To be honest, the situation is not easy for no one in Afghanistan. It was 20 years struggle for all of Afghanistan people, especially girls, and along with them their brothers and fathers. They fought for everything. Within 1 month, this Taliban shooted all of us like a ball 20 years back, which is like horrible for each and every of us. But still, I believe the braveness of my people. They will not be like this. I know everyone right now we broke, but still we will stand up and we will fight it against of these things. And I went back to my country in May. When I saw that situation is very tough, 15 districts just are collapsing within 1 day. I see that this situation will may become worse than this. So I fled from my country. And I was so fortunate. You know, if situation has become changing in 2-3 days, people when they're not expecting the situation will become a little bit more. They will feel panic. Situation. So it happened, and also people right now they are fearful that what will happen. I know there is transition government is going on. I am hopeful that they are taking care of the people of Afghanistan. My father say lock the door. Nobody wanna go outside. If somebody wanted to ask you that your father is in government, then they say for them, no, my father is not working. He have a business. Even my father said nobody can go out for anything else. That time, if there is anything so much necessary, then I will go for myself. Then nobody wanna go outside. Even some of my smallest sister, they are in school. But every day when they are calling me, they are crying, Rashida, what we should do? And now everything is, we lost everything. How we can go to school? We have lots of dream for our society, for goodness of humanity, for goodness of our country. And now we can't do anything else. We lost everything. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याशी आपण सविस्तर बोलूया. प्रशांत, परिस्थिती दिवसेंदिवस बिकट भयाण होत चालली अफगाणिस्तानमधली. भारतातले जे अफगाणी नागरिक आहेत किंवा अफगाणी विद्यार्थी आहेत ते चिंता व्यक्त करतायत, अशा व्यथा आपल्याकडे मांडतायत की 8-8 दिवस झाले आमच्या कुटुंबियांशी आमचा संपर्क झालेला नाही. एक विमान 120 नागरिकांना घेऊन भारतामध्ये आलेलं आहे, गुजरातमध्ये पोहोचलेलं आहे, आणि दुसरं येत आहे असं कळतंय. एकंदरच सगळ्याविषयी काय अपडेट आहेत? खास करून जर बघितलं सुवर्णा, तर मी आता अफगाणी मार्केट, जे दिल्लीतील अफगाणी लोकांचं रेफ्युजी रहिवाशांचं जे परिसर आहे त्या परिसरामध्ये साधारणतः 5 ते 7 हजार अफगाणी राहतात. जर बघायचं झालं तर हे सगळं अफगाणी मार्केट आहे. इकडे पूर्ण अफगाणी मार्केट आहे. या लोकांमध्ये प्रचंड भीती आहे, कारण की यांचे नातेवाईक अफगाणिस्तानमध्ये अडकून पडलेले आहे. या सगळ्यांशी आम्ही अनेकदा आजही सकाळपासून त्यांची चर्चा करतोय, पण ज्या पद्धतीचं वातावरण आहे त्यामुळे ते भीतीयुक्त वातावरणामध्ये आहे. त्यांची इच्छा आहे की भारत सरकारने देखील यामध्ये सगळ्या पद्धतीने इंटरफेअर करावा. पण महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं या सगळ्या याच्या पार्श्वभूमीवरती, तर आज C-17 हे भारतीय हवाई दलाचं विमान हे 120 भारतीय नागरिकांना घेऊन भारतात परतलेलं आहे. त्यानंतर पुन्हा एक C-17 विमान जे आहे ते भारतीय नागरिकांना घेऊन भारतात परतणार आहे.
जे विमान आलेलं आहे ते जामनगर येथे प्रथमतः त्यांना इंधन भरण्याकरिता ते उतरलं होतं. त्यानंतर ते दिल्लीच्या नजदीक असलेल्या हिंडन या एअरबेसवरती येतील. हवाई दलाचं हे हिंडन एअरबेस आहे. आपल्याला माहीत असेल की वायुसेना दिन जो असतो तो या हिंडन एअरबेसवर साजरा केला जातो आणि एक मोठं एअरबेस आहे. आणि सोबतच जर बघितलं आपण तर हे जे नागरिक येणार आहे भारतामध्ये त्यांना ई विजा देखील भारत सरकारने जारी केलेला आहे. ज्यांना ज्यांना ई विजा हवा आहे त्यांना ई विजा मिळतोय. यापूर्वी अफगाणिस्तानसाठी ई विजा उपलब्ध नव्हता. पण अफगाणिस्तानमधली परिस्थिती अत्यंत भीतीदायक आहे. इथले जे स्थानिक नागरिक सांगतात आम्हाला की आम्ही 3-3, 4-4 वर्षापासून भारतात राहतो, आम्हाला कुठलीही भीती नाही. पण या गेल्या काही महिन्यांमध्ये ज्या पद्धतीनं तालिबाननी सत्ता हस्तांतरित करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये ज्या पद्धतीनं भीतीदायक वातावरण निर्माण झालेलं आहे, महिलांना घराच्या बाहेर पडणं मुश्किल झालेलं आहे. अनेक कुटुंब हे घरातून दरवाजे बंद करून आहेत, कोणीही बाहेर पडत नाही आहे. जिथे फक्त जेवणाच्या आणि भाजीपाल्याच्या वस्तू हेच दुकानं उघडे आहेत. आणि लोकांमध्ये भीती या प्रकारची आहे की हे लोक ज्या पद्धतीनं बोलतात ते खोटंही बोलतात असे त्यांचा दावा आहे. स्वर्णा. नक्की प्रशांत, असेच आपण सोबत राहा, तुमच्याशी सविस्तर संवाद साधायचा आहे. आपल्याबरोबर आपले प्रतिनिधी शालिंदर वांगू सुद्धा जोड़े गेलेले आहेत, त्यांच्याशी बोलूया. शालिंदर जी, अभी के हालातों के बारे में क्या ताज़ा जानकारी? देखिए, खुशी की बात यह है कि जो कुछ भारतीय आज लौट चुके हैं भारत, जामनगर वो पहुंच चुके हैं और आज शाम करीब 5:30-6 बजे के आसपास माना जा रहा है कि वो दिल्ली पहुंच जाएंगे। और ये एक राहत की खबर है और माना जा रहा है कि 100 से ज्यादा भारतीय नागरिक उस फ्लाइट में हैं, जिसमें अफगानिस्तान में जो हमारे एम्बेसडर थे वो भी इस फ्लाइट में मौजूद हैं और कुछ जो पत्रकार भी वहां पर कवरेज के लिए गए थे वो भी फ्लाइट से लौट चुके हैं भारत। और इसी बीच अब फोकस है उन तमाम लोगों को वहां से निकालने की। हालांकि अभी एक बड़ी तादाद में लोग वहां पर अभी भी फंसे हुए हैं, जिनके लिए कदम उठाए जा रहे हैं। और इसी बीच एक हेल्पलाइन नंबर और एक ईमेल आईडी भी जारी किया गया, जिसके चलते वो तमाम लोग अपनी डिटेल्स, जो इंडियंस वहां फंसे हुए हैं, वो अपनी डिटेल्स शेयर कर सकते हैं ताकि उनको वहां से वापस बुलाया जा सके। और वहीं जो अल्पसंख्यक समुदाय के लोग हैं या आम अफगानी हैं जो देश छोड़ के भारत आना चाहते हैं, उनके लिए वीजा में भी बदलाव किया गया है ताकि वो अप्लाई करें और बिना मजहब के भेदभाव के हर किसी को ये वीजा का आवेदन करने का मौका मिलेगा, उसको वीजा मिलेगा। तो जाहिर तौर पर कदम तमाम उठाए जा रहे हैं। इसी बीच कमर्शियल ऑपरेशन जो है काबुल एयरपोर्ट पर वो अब तक रिस्टोर नहीं हुए हैं। माना जा रहा है कि इसमें 1 से 2 दिन का वक्त लगेगा और जब कमर्शियल ऑपरेशन शुरू हो जाएंगे तो उसके बाद ऑपरेशन में और तेजी आएगी ताकि जल्द से जल्द जो भी वहां से निकलना चाहते हैं उनको सुरक्षित निकाला जा सके। और इसी बीच जो अफगानिस्तान के हालात हैं वो अभी फ्लूइड बने हुए हैं और वहां पे बताया जा रहा है कि जो सिख समुदाय के भी कुछ लोग एक गुरुद्वारे में फंसे हुए हैं, करीब 300 लोग हैं, वो भी उम्मीद करते हैं कि उनको भी। शालिंदर जी, इसी बारे में सवाल था कि जो बताया जा रहा है 120 लोग अब जामनगर पहुंच चुके हैं और वो शाम तक दिल्ली भी पहुंचेंगे जैसे आपने कहा, लेकिन उनमें बहुत सारे कर्मचारी थे, वीआईपी लोग थे जो अफगान में स्थानिक भारतीय फंसे हुए हैं, जो कॉमन पीपल है, क्या उनको भी निकालने के लिए भारत सरकार प्रयास करी है? देखिए, विदेश मंत्रालय की तरफ से साफ कर दिया गया था कि जो भी भारतीय वहां फंसे हुए हैं उन सभी को निकाला जाएगा। कोशिशें तमाम इसके लिए जारी हैं। स्पेशल फ्लाइट्स भेजी जाएंगी, 2 भेजी जा चुकी है, 2 फ्लाइट अब तक भारत लौट आई हैं। इसके बाद इसके अलावा जो भी वहां पर भारतीय हैं जो फंसे हुए हैं उनको भी वहां से वापस लाया जाएगा। हालांकि कोशिश ये है कि अगर कमर्शियल फ्लाइट्स रिस्टोर होती हैं तो उसके बाद उनकी वहां से वतन वापसी आसान हो जाएगी। जी, और एक ही बात, ऐसे कहा जा रहा था, बताया जा रहा था, सामने आ रहा था कि अगले कुछ घंटों में भारत अपनी अफगानिस्तान के बारे में भूमिका जो है वो भी बताएगा या फिर घोषित करेगा, उस बारे में कुछ बता पाएंगे? देखिए, तालिबान जो सरकार वहां पर बनाएगी उसमें भी 1 से 2 दिन का वक्त लगेगा। जब वहां पर तालिबान का जो शेप सामने आता है जब शेप सामने आता है तो उससे ये साफ हो जाएगा कि आखिर भारत सरकार का इसमें क्या रुख रहने वाला है। अभी तक क्योंकि तालिबान वहां पर सत्ता में पूरी तरह से फॉर्मली सरकार नहीं बनाई गई है, तो अभी तक भारत सरकार का कोई रवैया सामने नहीं आया है। हालांकि भारत ने साफ कर दिया था इससे पहले ही कि अगर कोई हिंसा के बल पर अगर सरकार बनाता तो उसको मान्यता नहीं दी जाएगी।
जी शालिंदर जी, शुक्रिया इस पूरी जानकारी के लिए. शालिंदर वांगू प्रतिनिधी आपल्या सोबत होते, जे आपल्याला अधिक माहिती देत होते. निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन सर आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. हेमंत सर, खूप धक्कादायक परिस्थिती अफगाणिस्तानमध्ये निर्माण झालेली आहे. गेले 3-4 दिवस फक्त आपण महाराष्ट्रभरात नव्हे देशभरात याच विषयी बोलतो आहोत. तालिबाननं जो कब्जा केलेला आहे त्याविषयी बोलतो आहोत. तुम्ही काय सांगाल, जर आत्तापर्यंत ज्या 1-2-3 दिवसामध्ये ज्या काही घडामोडी घडतायत त्याचं विश्लेषण करायचं झालं तर तुम्ही काय सांगाल हेमंत सर? सध्या अफगाणिस्तानमध्ये अराजकता आहे हो. आणि 10 लाखाहून जास्त लोक लाईन बॉर्डर्सनी पाकिस्तानच्या बाजूला पळून गेले आहेत. काही इराणच्या भागाला पळत आहेत, काही जे कझाकिस्तान, उझबेकिस्तान वगैरे जे सेंट्रल एशियन रिपब्लिक्स आहे त्यांच्या बाजूला जात आहेत. आणि विमानतळावरची जी दृश्य आहेत ती आपण बघितलेलीच आहे. तर त्याच्यामुळे तिथे आता पूर्ण अराजकता माजलेली आहे. तालिबानची तिथे सत्ता आली आहे. सत्ता लढवून ही सत्ता त्यांनी न लढता मिळवलेली आहे. म्हणजे नुसतं फक्त सायकोलॉजिकल वॉर किंवा मानसिक युद्ध झालं आणि पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचं सैन्य न लढताच पळून गेलं. परंतु आता जे सर्वात मोठं आव्हान आहे ते आहे तिथे राज्य कारभार चालवायचा. आता तिथे 3-4 कोटी ही अफगाणिस्तानची लोकसंख्या आहे. तिथे आता पाणी नाही, तिथे वीज नाही, तिथे कुठलं सरकार नाही, ATM नाही, बँकिंग सर्व्हिस नाही, फायनान्शियल सर्व्हिसेस नाही. म्हणजे आपण जेव्हा एखाद्या शहरामध्ये राहतो आपल्याला वेगवेगळ्या ज्या सुविधा सरकार पुरवतं, मग ते केंद्र सरकार असो की राज्य सरकार असो की म्युनिसिपल कॉर्पोरेशन असो, तसली कुठलीही सेवा तिथे उपलब्ध नाहीये. हो. त्याच्यामुळे सामान्य माणसाचं जीवन तर खराब झालंच आहे. ज्याच्याशिवाय सर्वात मोठी जी गरज सामान्य माणसाला असते ती म्हणजे सुरक्षित राहा. माणूस सुरक्षित राहायला पाहिजे. बरोबर. आणि ते सुरक्षित आहे की नाही त्याचं उत्तर आपल्याला हे एवढे व्हिडिओ जे समोर येत आहेत त्याच्यामुळे दिसतच आहे की बायका घाबरल्या आहेत, मुलं घाबरलेली आहेत, ज्यांनी इतरांकरता काम केलं आहे ते घाबरलेले आहेत, त्यांना कुठे पळून जायला आणि नाही. सर, तालिबानची दुटप्पी भूमिका बघायला मिळतेय. म्हणजे एका बाजूला तालिबान असं म्हणतं की आम्ही महिलांचे सगळे अधिकार अबाधित ठेवू किंवा आम्ही तिथल्या परदेशी नागरिकांना त्रास देणार नाही, पण दुसरीकडे दृश्य जी येत आहेत ती मात्र अत्यंत बिभत्स, त्यांचा धुमाकूळ नुसता सुरू आहे. काबूलमध्ये सुद्धा आणि सगळ्या शहरांमध्ये असंच बघायला मिळत आहे सर. असं हे सगळे जे तालिबानचे जे लढवय्ये होते यांना फक्त डोंगरात आणि गुहांमध्ये राहण्याची सवय होती. आणि ज्या वेळेला ते काय मोठ्या शहरात येतील तर तिथे त्यांनी तो जो गोंधळ घालायला सुरुवात केलेली आहे ते पुन्हा दृश्य आपल्याला ती दिसत आहेत. परंतु मला वाटतं यावेळेचं सर्वात महत्वाचं असं आहे की तिथे काही कुठलं सरकारच नाहीये, तिथे काही राज्य कारभारच चालू राहत नाहीये. आणि कुठल्याही देशातल्या नागरिकांना जर जिवंत राहायचं असेल तर सरकार नावाच्या संस्थेची किती गरज असते हे आपल्याला कळू शकतं. तर तुम्हाला तर सरकारच नाही तर कोणाशी आपण काय बोलणार, अन्नधान्य कोण आणणार, पाणी पुरवठा कोण करणार, म्युनिसिपल कॉर्पोरेशन सर्व्हिसेस कोण प्रोव्हाइड करणार, सुरक्षितता कोण देणार, पोलीस ट्रॅफिकचं काम कोण करणार, विमानतळ कोण चालवणार. म्हणजे काहीच कुठलीही संस्था ही तिथे आता फंक्शनल नाही. आता नुसती अनार्की किंवा अराजकता माजलेली आहे. तर त्याच्यामुळे येता जोपर्यंत सरकार स्थापन होत नाही, जोपर्यंत वेगवेगळी डिपार्टमेंट काम करत नाही, तोपर्यंत काहीच होणार नाही. आणि दुसरं असं जर सरकार चालवायचं असेल तर त्याला पैसे लागतात. आता अफगाणिस्तानमध्ये हे जे तालिबानी जे काम करायचे ते फक्त अफगाणच्या चरस विकून आपलं शस्त्र विकत घ्यायचे किंवा त्यांना थोडी मदत पाकिस्तानकडनं व्हायची, थोडी चीनकडनं व्हायची. परंतु सरकार चालवण्याकरता जे तुम्हाला त्यांना पगार द्यावे लागतात, वेगवेगळ्या सर्व्हिसेस देण्याकरता खर्च करावा लागतो. म्हणजे म्युनिसिपल कॉर्पोरेशनचं बजेट कसं असतं, केंद्र सरकारचं राज्य सरकारचं बजेट कसं असतं याची आपल्याला कल्पना आहे. हे पैसे त्यांच्याकडे आहेत का? तर त्याचं उत्तर थोडक्यात नाही. तिथे अर्थव्यवस्था नावाचा एक भागच शिल्लक नाही. मग हे सगळं कसं चालवतील? तर याला काही उत्तरच नाहीये. अर्थातच आता थोड्या दिवसामध्ये ते सरकार स्थापन करतील, त्याच्यानंतर मग ते इतरांना मदत मागायला सुरुवात करतील. मग त्यांना चीन किंवा पाकिस्तान मदत करेल. पाकिस्तानची ती क्षमता नाहीये, परंतु चीन नक्कीच मदत करेल. परंतु जोपर्यंत सरकार नावाचं हे स्थापन होत नाही तोपर्यंत ही अराजकता चालूच राहील. आणि सरकार स्थापन झाल्यानंतर अजून त्या कुठल्या पॉलिसीज किंवा कुठली धोरणं राबवतील त्याच्या तर आपल्याला इंडिकेशन्स मिळालेलेच आहेत की जे 20 वर्षापूर्वी त्यांची जी भूमिका होती की कट्टरवाद, उग्रवाद वगैरे, त्याच्यात काही फारसा फरक पडतोय असं वाटत नाही. परंतु सरकार स्थापन झाल्याशिवाय
काही तिथे आता एक स्पष्ट करता सुरक्षितता येणार नाही येणार आणि ही हो बरोबर आहे सर. सुरक्षितता येणार नाही, शांतता येणार नाही आणि अराजकता आत्ता आपल्याला जी बघायला मिळते त्याने व्यथित मात्र आपण सगळे होत राहणार आहोत. हेमंत सर, तुर्तास धन्यवाद ही सविस्तर माहिती दिल्याबद्दल किंवा या सगळ्याचं विश्लेषण केल्याबद्दल. एक छोटासा ब्रेक, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. औरंगाबादमध्येही अफगाणिस्तानमधून आलेले विद्यार्थी शिकतायत आणि त्यांच्या कुटुंबियांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी. आपला देश ज्यावेळेस आपल्या विचारधारेच्या उलट असलेल्या लोकांच्या हातात जर जात असेल तर निश्चितपणे भयभीत लोक झालेले आहेत. आपण बघितलं की लोक कशा पद्धतीने अफगाणिस्तानमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतायत. विशेष म्हणजे माझ्यासोबत दोस्त मोहम्मद काकर नावाचे तरुण आहे आणि विशेष म्हणजे तो काबूलचा आहे, काबूलमध्ये राहतो आणि त्याच्या चेहऱ्यावर सध्या एवढी टेन्शन आहे की त्याचे आई वडील त्या ठिकाणी आहेत. मी मिलिंद थोडंसं हिंदीत बोलतो कारण त्यांना हिंदी चांगली समझते. मेरे साथ में जो है अफगानी यूथ, उसका नाम है दोस्त मोहम्मद जो काकर है. उनके माँ बाप, उनके पूरी फैमिली काबुल में है, तो बहुत ही ज़्यादा वरीड है वो. सर क्या बोलेंगे अभी के सिचुएशन में अफगानिस्तान में जो है उस पर आप क्या टिप्पणी करेंगे? आप अच्छी खासी पढ़ाई कर चुके हैं उस पर. थैंक यू सो मच. शुक्रिया आपको बहुत बहुत आपको ये कंसिडर करने के लिए और इंडियन गवर्नमेंट और इंडियन पॉपुलेशन की सिंपैथी के साथ जो हमारे देश के साथ है. आजकल जो कंडीशन हमारे देश में चल रहा है ये बहुत एक ऐसा खौफनाक और सोचने की और ऐसे समझने की भी बहार है. उसके लिए कोई शब्द नहीं है जो मैं आपको मेरे पास जो आपको बोलूँ कि अभी फ़िलहाल क्या चल रहा है और क्या हो रहा है. ये सब दुनिया की ब्लैक पॉलिटिक्स की वजह से जो हमारे देश को अभी कुचल रहा है और व्यस्त कर रहा है. फ़िलहाल मेरे माँ बाप, मेरे फैमिली सब वहाँ पे है और सब लोग बहुत प्रॉब्लम्स को झेल रहे हैं. ना कोई फैसिलिटी है, ना कोई सिक्योरिटी है, ना बैंकिंग सर्विस है, ना पावर, ना इलेक्ट्रिसिटी, वाटर, मेडिकल, कुछ भी सर्विस अभी फ़िलहाल जैसे सोशल मीडिया में सब लोग देख रहा है, सब लोग भागने की कोशिश कर रहे हैं. बहुत वर्स्ट कंडीशन है और मैं भी खुद अभी बहुत ज़्यादा मैक्सिमम हाईएस्ट लेवल हाइपर की कंडीशन में सफ़र कर रहा हूँ क्योंकि मेरे पेरेंट्स का अभी फ़िलहाल अफ़गानिस्तान में फंस गया है. उनके पास सब डॉक्यूमेंट्स भी है निकलने के लिए, मगर ये अचानक एक पॉलिटिकल गेम की वजह से एक लोग फंस गए. अगर थोड़ा और मोहलत मिल जाता था लोगों को, बहुत सारे लोग अपने आप को निकल सकता है. और उन दरिंदों और वहशी लोगों को जो अपना बेस बदल के इस्लाम को नाम बदनाम करने वाले लोग आ रहे हैं, एक्चुअली उन लोगों के जाल में नहीं फंसते थे. तो यही सब प्रॉब्लम्स को पूरे दुनिया को पता है कि ये सब. काबुल के कौन से एरिया में आपके पूरी फैमिली फंसी हुई है? क्या उनसे आपका संपर्क हो चुका है? जी हाँ, मेरा संपर्क हो चुका है. मैं रोज़ पापा मम्मी से बात करता हूँ. हमारे फैमिली प्रेसिडेंट पैलेस के 15 मिनट की डिस्टेंस में रहते हैं. तो समझ लीजिए कि जो भी अटैक, जो भी जो एयरपोर्ट में आज परसों कुछ फायरिंग्स हो गए, कई सारे लोग घायल हो गए और 5-6 लोग भी डेड हो गए. तो उनसे कभी कम से कम 15 मिनट की दूरी में है, ज़्यादातर दूरी में भी नहीं है. और ये सब लोग उसी एक बहुत बुरा कंडीशन में फंस गया है. हालांकि मेरे पास अभी कम से कम 20-25 फैमिलीज़ का डॉक्यूमेंट्स है जो वो लोग भेज दिया है. मेरे को पूछ रहा है कि तुम कैसे निकल गए, अपने आप को कैसे निकाला. मैं थोड़ा सर आप यहाँ पर कब आए ये सिचुएशन के? ये सिचुएशन को मैंने जैसे कंसीडर किया कि कई सारे स्टेट्स चले गए गवर्नमेंट के हाथ से 2-3 महीने पहले. और जहाँ तक कोविड-19 के ये 3rd पीरियड से पहले मैं आया था एजुकेशन के लिए, मगर मैं वापस चला गया. देखा यहाँ ऑनलाइन क्लासेस है, रेगुलर क्लासेस नहीं है, यहाँ रुकने का क्या फ़ायदा. तो वहीं से मैं पढ़ाई कर सकता था, तो मैं वहाँ चला गया. जब वहाँ देखा कि वहाँ कंडीशन बहुत वर्स्ट थे, कोविड-19 से भी बदतर हालत है. कोविड-19 की तो हम डिफेंस कर सकते हैं, उसके साथ तो झेल सकते हैं, प्रोटेक्शन कर सकते हैं, मगर अन लोग ऐसे जो जिनका ह्यूमनिटी नहीं है, क्योंकि सेंस नहीं है, उन लोगों के साथ हम कैसे स्ट्रगल करें. तर या सगळ्या भावना आहेत अफगाणी नागरिकांच्या. या बातमीसोबतच एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतो. बघत रहा न्यूज 18 लोकमत.
ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मेडिकल व्हिसा आणि रेफ्युजी म्हणून भारतात आलेले अफगाणी नागरिक अफगाणिस्तानच्या सध्याच्या परिस्थितीवर चिंता व्यक्त करतायत. नागपूरमध्ये 222 अफगाणी लोकांचं वास्तव्य आहे आणि त्यापैकी 95 रेफ्युजी अफगाणी आहेत, तर 127 हे टुरिस्ट व्हिसावर आलेले अफगाणी नागरिक आहेत. तर आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी या नागरिकांशी साधलेला हा संवाद बघूयात. अभी कैसे हमारा फैमिली जो है 2 महीने पहले वो वापस निकल गया. वो इधर लुक ढूंढ की वजह से उसने बोला कि हम उधर जाएंगे फिर वापस आएंगे. वो निकल गया. अभी 2 महीने होगा कि वो उधर अभी अफगानिस्तान काबुल में रहता है. और रात को उसका साथ हमारा बातचीत हो गया. उसने बताया कि अभी फिलहाल हम अपना घरों में है, हमारे लिए कोई प्रॉब्लम नहीं है. वो बाहर जो है एयरपोर्ट में जो है बिल्कुल जो है जगह नहीं मिलता है, लोग भाग रहा है. और बाकी जो है लोगों के लिए जो है बहुत दिक्कत हो रहा है, लोग परेशानी. तो अभी तालिब जो आ गया तो लोग परेशानी, लोग सब भाग रहे और मुश्किलें. अभी इसके बाद जो है सर मालूम पड़ेगा कि क्या होगा क्या नहीं होगा. तो मेरे दरख्वास्त ये है तालिबों के लिए, हमारा दरख्वास्त ये है कि भाई दुनिया का साथ वो मोहब्बत करेगा और दुनिया का साथ वो जो है अच्छा ज़िंदगी करेगा. जो एम्बेसी अभी कुछ एम्बेसी सारा बंद हो चुका है, वो सारा बंद हो चुका है. मेरा बाली शुक्रिया. ये हमारा सामने जो खड़ा है ये से भी मैं बहुत बहुत शुक्रिया अदा कर रहा है. आप लोगों से भी शुक्रिया अदा कर रहा है कि मीडिया में जो है लोगों को आवाज़ उठाना है और लोगों से पूछना है, लोगों को एक ज़मीना मुसाइद करना है. ये भी आपको लोगों से जो है हम बहुत खुश है और बहुत बहुत मेरा बाली शुक्रिया. वो बात जो आपको हमने कर रहा था तो ये अभी अफ़गानिस्तान में जो है हालात बराबर नहीं है. ये बात कर रहा था कि एम्बेसी बंद हो चुका है. तालिबों से हमारा ये ख्वाहिश है कि दुनिया के साथ मोहब्बत करो, दुनिया के साथ जोड़ो, मोहब्बत करो. ये वाशत में लड़ाई में ये कुछ भी नहीं होता है. मोहब्बत दुनिया में मोहब्बत रहता है और वाशत दुनिया में वाशत रहता है. तो ये जो है अभी सारा दुनिया के साथ जो दुनिया है उसका साथ मोहब्बत बहुत ज़रूरी है और सबका दिल जो है हाथ मिलाना बहुत ज़रूरी है. एक दो देश का साथ जो आदमी मोहब्बत करेगा तो वो कुछ भी नहीं होता है. सारा दुनिया का साथ मोहब्बत ज़रूरी है. एकूणच अफगाणिस्तानमधल्या सध्या परिस्थितीवरती नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जाते. आणखीन एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतो. बघत रहा न्यूज 18 लोकमत. अफगाणिस्तानमधील सध्य परिस्थितीवर भारतात असलेल्या अफगाण नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या भावना जाणून घेत आहोत. पंजाब युनिव्हर्सिटीमध्ये अफगाणिस्तानमधले 11 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांच्या मायदेशातल्या सध्य परिस्थितीमुळे त्यांच्या चिंता वाढल्यात. दररोज आपल्या घरच्यांसोबत संपर्क होत असल्याचं त्यांनी सांगितलंय. मात्र तिथली परिस्थिती ही दिवसेंदिवस बिघडत असल्याचंही त्यांनी म्हटलंय. उन्होंने मेरा पासपोर्ट गलत बनाया था. पासपोर्ट मेरा गलत बनाया तो उस पर नाम गलत था. मेरा नाम सनमीत सिंह है तो सनीत सिंह लिख दिया उन्होंने. तो इसी के कारण मैं बहुत बार मैं एम्बेसी में आ चुका हूँ कि प्लीज़ मेरा रिक्वेस्ट करता रहा उनको. मैं बोलता रहा हूँ. आप दिल्ली कब आए थे? मैं दिल्ली एक्चुअली 2012 में मैं यहाँ आया था. हाँ जी. मैं भारत सरकार से यही कहना चाहता हूँ. देखो मैं भी उनको इंडिया को भी मानता हूँ, अफगानिस्तान को भी मानता हूँ. सब कहता हूँ कि हमारा भी देश भी महान है. सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा. हम भी यही बोलना चाहते हैं. अफगानिस्तान भी हमारा है, हिंदुस्तान भी हमारा है. तर या भावना आहेत अफगाणिस्तानच्या या तरुणाच्या. आणि देशभरातल्या आणि जगभरातल्या प्रत्येक बातमीची अपडेट अशीच आपल्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत. या सगळ्या ताज्या अपडेट्सच्या, या सगळ्या बातम्यांची ताज्या अपडेट पाहण्यासाठी आमच्या न्यूज 18 लोकमतच्या यूट्यूब चॅनललाही नक्की भेट द्या आणि न्यूज 18 लोकमतचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्ससह लगेच परत येतो. बघत रहा न्यूज 18 लोकमत.